राज्यातील सर्व पक्षप्रमुख नेत्यांना मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने औपचारिक पत्र पाठवलं असून त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या पत्रामध्ये मुस्लिम समाजाच्या 15% जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आलेली असून सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हे सर्वपक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधीच्या एकत्रित समाज व्यासपीठ म्हणून मागणी करत असल्याची माहिती ॲडव्होकेट मोहम्मद मुल्ला यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना मुल्ला म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मोठं समर्थन दिलं, त्यामुळे आघाडीचा विजय झाला. तरीही सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्य असल्यामुळे विधान परिषदेत एकही सदस्य नाही आणि लोकसभा मतदारसंघात देखील नाही. त्यामुळेच सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यापक यात्रा काढण्याचे ठरवले. ही यात्रा 30 ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत निघणार असून बुलढाणा या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती यावेळी बोलताना ॲडव्होकेट मुल्ला यांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना ॲडव्होकेट हजरत अली बडेखान काय म्हणाले पाहूया. किमान 15% जे आहे ती उमेदवारी मुस्लिम समाजाला मिळाली पाहिजे. आरक्षित नसावी, उमेदवारी मिळाली पाहिजे. आम्ही आरक्षण मागत नाही आहोत. उमेदवारी जी आहे, उमेदवारी 15% मिळावी. मग ती कुठे आणि कुणाला द्यायची तो त्या पक्षाने निर्णय घ्यायचा. आणि ही मागणी जी आहे प्रामुख्याने आता सर्व पक्षीय नेते, आता ती मुंबईला आमची चर्चा झाली, त्यानंतर आम्ही प्रश्न सगळं ते ब्रीफ केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता तिथून पुढे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आलं. आम्ही कोल्हापूर पासून राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्र यात्रा सुरू केली आहे. ही मागणी घेऊन काल ती कोल्हापूर पासून सुरू झाली. कोल्हापूरमध्ये सर्व पक्षीय प्रतिनिधी आणि सर्व धर्मगुरू बसून आम्ही एक परिषद, एक बैठक घेतली आणि हा निर्णय जो आमची ही मागणी आहे ती तिथल्या राजकीय पटलावरती आणली. आज आम्ही सोलापूरमध्ये आहोत. सोलापूरमध्येही आज आम्ही सर्व पक्षीय प्रतिनिधी मुस्लिम समाजाचे आणि सर्व धर्मगुरू बसू. तिथून पुढे या पत्रकार परिषदेला शरीफ शेख, जाकीर शेख, बंदे नवाज सय्यद आदी उपस्थित होते.